हेलो गाइस, आई एम ईशा एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो मैं अभी उठी हूँ। अभी बज रहे 11 क्योंकि हम कल रात 2 बजे घर आए थे और देर से सोए इसलिए। सो अभी चलो ब्रश करती हूँ एंड फिर चाय पीते हैं। मम्मी बनाती है पुरणाची पोळी। मम्मी आज बनवती आहे पुरणाची पोळी आणि बाकी सगळं स्वयंपाक, भजे वडे कढी, मज्जा। बस चाय चाय गरम चाय की प्याली हो। काल रात्री आम्ही एवढ्या लेट आलो कारण आम्ही गेलो होतो भुसावळला खाटूश्यामजीच्या कार्यक्रमाला आणि खूप मज्जा आली। म्हणजे आम्ही खाटूश्यामजीच्या कार्यक्रमाला गेलो होतो, होळी खेळून आलो लिटरली तिकडनं। खूप रात्र झाली होती आणि आम्हाला खूप नाचलो, खूप कलर खेळलो, मज्जा आली। सो गाईज, माझी मम्मी पुरणाचा स्वयंपाक बनवतीये कारण की आज त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे। आज आहे 23 फेब्रुवारी आणि माझ्या डोक्यातनं लिटरली स्किप झाली होती गोष्ट, कारण रोज एवढं काही चाललंय तर माझ्या डोक्यातनं स्किप झाली होती। मला वाटलं मी चालली म्हणून बनवणं चाललंय, पण नाही, अॅनिव्हर्सरी आहे आज। आणि माझा पण बर्थडे 2-4 दिवसात, तो की 27 फेब्रुवारीला। हॅपी अॅनिव्हर्सरी। धन्यवाद। हो, म्हणून बनवते तू हे सगळं। अरे बापरे, अरे बापरे। हा, असंही बनवणारच होते ना, मग बाहेरचं जाणार नाही आपण जेवायला। चलो घर पे बनाएंगे। ये मी विसरले होते। मम्मीला स्टेटस ठेवून देते अॅनिव्हर्सरीचं। हे आमच्या घरी, आमच्या काय आय थिंक प्रत्येकाच्या घरी नेहमीच असतं। कोणाचाही बर्थडे असो, माझा जरी बर्थडे असेल तरी मी माझ्या बर्थडेचं स्टेटस ठेवून देतात माझ्या मम्मीला। ये इट्स अ ट्रेडिशनल इट्स अ ट्रेडिशन गाईज। हा आहे माझ्या मम्मीचा फोन, याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज फोटोज असतात। आता मला जायचं आहे गाडी आणायला, कारण काल रात्री आम्ही म्हणजे मी गाडी घेऊन मानसीच्या घरी गेले होते। गाडी तिथे लावून आम्ही त्यांच्या कारने गेलो होतो भुसावळला। अरे चावी तर शोधू दे। हो, ते शोधते। आणि येताना मग आम्हाला डिरेक्ट त्यांनी घरी सोडलं आणि मग येताना त्यांनी आम्हाला डिरेक्ट घरी सोडलं। असं गाडी तिकडेच आहे, आता मी गाडी घेऊन येते। आता माझं काम झालेलं आहे। कालचे सगळे फोटोज व्हिडिओज एअरड्रॉप करून दिलेत मी आणि आता गाडी घेऊन जायचंय घरी। आता ह्या ठिकाणी आईने दाखवला आहे देवाला नैवेद्य आणि आज आमच्या घरी बनलंय पुरणपोळी, मोकळी डाळ, वडे, भजे, बटाट्याची भाजी, कढी आणि वरण भात आणि कोशिंबीर अजून बनवायची, कारण पप्पा काकडी घेऊन येत आहे। पप्पांनी आणली आता काकडी कोशिंबीरसाठी। पटकन आपण याला सोलून किसून घेऊया। काम करण्याची पद्धती होती, जेवण झालेलं आहे आणि वाजले दुपारचे 3, म्हणजे इट्स टाइम फॉर नॅप, दुपारची झोप।
अत्यंत महत्वाची. तर आता मी एक झोप काढते. भेटूयात 4 वाजता. बाय गाईस. खरंच आणलंय का चॉकलेट? कुठे आहे चॉकलेट? फिर से चाय टाइम. संध्याकाळचा चहा. माझी मम्मी साखरेचा पाकच करते. का डायरेक्ट साखरेचा पाकच प्यायला देते डायरेक्ट. आता मी आणि आई चाललोय गावामध्ये, कारण आमच्या काय लास्टच्या 2-3 गोष्टी आणायच्या राहिल्या आहे त्या घेण्यासाठी. मी आल्यापासून आम्ही किती वेळा गावात गेलो. आता मला कंटाळा आलाय. पास कधीच असं होत नाही आणि की एकदा गेलो आणि सगळ्या गोष्टी आल्या नाही. सारखं सारखं जाणं होतंय. आता आम्ही आलोय कन्हैया एंटरप्राइजेस मध्ये, कारण आम्हाला घ्यायचंय कुंकू आणि अष्टगंध. फायनली दुकान सापडलेलं आहे. गाईज हे आहे आमचं फुले मार्केट. जशी पुण्याला तुळशी बाग आहे ना, तसं जळगावचं हे फुले मार्केट आहे. इथे सगळं मिळतं. तर हे आहे आमचं जळगावचं फुले मार्केट. जसं पुण्याला तुळशी बाग आहे तसं इकडे फुले मार्केट आहे. आणि इकडे सगळं काही मिळतं. सगळं काही बघू शकता. तुळशी बागेसारखंच सेम टू सेम. ज्वेलरी पासून कपड्यांपासून हे सगळे इकडे ब्युटीचे शॉप्स आहे नाही का. मेकअप प्रोडक्ट, शॅम्पू, फेस वॉशेस, त्यानंतर ज्वेलरी, मेकअप पाउचेस, मेकअप बॉक्स, सगळं. आता मी घेतले नेल्स. सो वी आर होम गाईज. आणि आता मी करणार आहे ते अननस जे आणलंय मी, त्याच्यासोबत मी एक व्हायरल रेसिपी बघितली ती ट्राय करणार आहे. सो चला पटकन करून पाहूया. मी हे अननस घेतलेले सगळ्यात पहिले. हे जे आता घोळ बनवलंय हे मी याच्यात टाकणार आहे. एक नंबर. नक्की ट्राय करा. उसको भी तो देना है. अरे तो उसको खाने तो दो. हमको खाने कुछ नहीं दिया उसने. आता मी पोळ्या द्यायला गेले होते गायांना. तर मी एका गाईला दिली 3 पोळ्या आधी, आणि मग दुसऱ्या गाईला द्यायला गेले. दुसऱ्या गाईचा पण हिनेच खाऊन घेतलं. त्या बिचारीला खायलाच दिलं. ब्रुनोच्या वॉकचा टाइम झाला. त्याच्या वॉकचा टाइम झाला की तो मागच लागतो. चला पटकन, चला पटकन, चला पटकन. काय काही होत नाही. ये आता मी जाणार एक गाडी द्यायला. तोपर्यंत माझी मम्मी ब्रुनोला घेऊन तिकडंच येईल. मग आम्ही वॉक करत करत रिटर्न येऊ. इकडं कुठं ब्रुनोला त्याचा मित्र भेटलाय. पुढे ये ना, लाईटात ये ना. ब्रुनोचा मित्र. गोड आहे तो. थांब थांब बघू. कसला गोड आहे. कानं किती भारी त्याचे. पळून जातोय पण ब्रुनोला घाबरून. गाईज आता सगळं झालेलं आहे आणि वाजलेत आता रात्रीचे 10. आणि माझी बॅग पॅक करायची राहिली अजून. आणि आम्हाला सकाळी निघायचंय औरंगाबादसाठी.
तर आता लास्ट मिनिट पॅकिंग करायची आहे, सगळं शोधायचं आहे, काही राहिलं नाही पाहिजे कारण मी तिकडून डिरेक्ट पुण्याला जाणार आहे. तर चला आता मी पटकन माझी बॅग पॅक करून घेते. आता सगळ्यात पहिला टास्क आहे की सगळे कपडे शोधणं, जे की आता मिक्स झाले. कपडे शोधायला लागतील आता. एवढे सगळे कपडे मी आणले होते कारण मी फक्त 5 दिवस राहणार होते, पण आता मी महिनाभर राहिले आणि अजून माझी ही बॅग आहे ती पण रिकामी करायची आहे. इतका पसारा आहे त्याच्यात हा घुमतोय. आता माझे पप्पा माझे सगळे कपडे छान व्यवस्थित नीट अँड क्लीन घडी करून देणार आहे, कारण पप्पांना चांगली घडी करता येते आणि बॅग भरता येते, बाकी कोणाला येत नाही आमच्या घरामध्ये. माझ्या बॅग्स पॅक होऊन रेडी आहे आता. आणि आता बॅग्स पॅक करून झालेले आहे आणि हाचा व्लॉग मी इथेच थांबवते. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.